बघा बाळाजी पंत या लेखणीकडे. बघा बाळाजी पंत छत्रपतींनी दिलेल्या या लेखणीकडे आणि या दिव्य लेखणीच्या साक्षीनं सांगा काय घडलं ते. नाही युवराज, दूर करा ती लेखणी. बाळाजी पंत, आयुष्यभर ही लेखणी तुमच्या जवळ राहील. छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ती जवळ बाळगली आणि आता म्हणताय ती दूर करावी. युवराज, बाळाजी पंत, ज्या लेखणीला छत्रपतींचा आशीर्वाद समजता त्याच लेखणीनं आशीर्वाद देणाऱ्या त्या छत्रपतींच्या मुलाच्या जीवावर उठलात. युवराज, आता काही क्षणांपूर्वी तुमच्या मुलाच्या अटकेचे आदेश काढतो असं म्हणालो आम्ही, तर तुम्ही म्हणालात तो निर्दोष आहे. म्हणालात ना? हो. मग आम्ही काय दोषी होतो? स्वतःचं मूल कळतं, छत्रपतींचं मूल समजत नाही तुम्हाला? युवराज, का असं वागलात? युवराज, युवराज? कोण युवराज? आम्ही तर गुन्हेगार आहोत ना, म्हणून मजकूर लिहिला आमच्या अटकेचं. का लिहिला? माझ्या मुलाकडनं लिहून घेतला युवराज. मग तुम्ही मज्जाव करायचा होता, थांबवायचं होतं, कागद फाडून टाकायचे होते, शाई ओतून द्यायची होती, सगळ्या लेखण्या कड्यावरून फेकून द्यायला हव्या होत्या. तुम्ही तसं केलं नाहीत बाळाजी पंत. तुमच्या अनुपस्थितीत आवजींचं हस्ताक्षर सगळ्या किल्लेदारांकडून ग्राह्य धरलं जातं हे तुम्हाला ठाऊक होतं ना, तरी सुद्धा तुम्ही गप्प राहिलात. का? का बाळाजी पंत, का? ही लेखणी तुमचा कबुली जबाब ऐकण्यासाठी आतुर झाली आहे. महाराजांनी दिलेल्या या लेखणीच्या साक्षीनं तुम्हाला सत्य सांगायचं. बोला. ही लेखणी म्हणजे माझ्यासाठी साक्षात महाराजांच्या साक्षीने सांगतो. आदेश लिहिण्यास निक्षून नकार दिला होता. तेव्हा आम्हाला विचारण्यात आले, या बाळाजी पंतांची निष्ठा स्वराज्याच्या गादीशी की शंभूराजांशी? आणि त्यावेळेस आमचा नाईलाज झाला. नाईलाज झाला युवराज. बाळाजी पंत अडचणीत आणणार. चूक झाली. मला वाटलं हा माणूस साथ देईल, पण हा सशाच्या काळजाचा माणूस निघाला. बाळाजी पंतांनी लोटांगण घातलं नाही म्हणजे मिळवलं. खेळ खल्लास. नाईलाज झाला म्हणून गुन्हा केला? बोला बाळाजी पंत. नाईलाज झाला हे तुमच्या सारख्या चिटणीसांचं उत्तर असावं. जे घडलं तेच सांगितलं. नाईलाज झाला म्हणून गुन्हा करतात, नाईलाज झाला म्हणून इमान विसरतात, नाईलाज झाला म्हणून राष्ट्रद्रोह करतात. तो केला तुम्ही. मातोश्री, बाळाजी पंत, राष्ट्रद्रोह. छत्रपतींच्या मुलाविरोधात, स्वराज्याच्या अभिषिक्त युवराजांविरोधात कारस्थानात सामील झालात. स्वतःच्या जीवितास घाबरलात, फितुरी केली. नाही, नाही.
युवराज, आमच्यावर फितुरीचा ठपका नका ठेवू. ठपका नाही बाळाजी पंत, सत्य आहे ते. तुम्ही फितूर झालात. सारासार विचार न करता कर्तव्यात कसूर केली. फितुरी नाही केली, कसूर झालाय. मी शिक्षा भोगायला तयार आहे. द्या शिक्षा. शिक्षा तर द्यावीच लागेल. द्यावीच लागेल. युवराज, माफी असावी पण एक गिनती आहे. इतक्या वर्षांची निष्ठा आहे त्यांची, तेव्हा शिक्षा देताना थोडा विचार व्हावा. हो युवराज, बाळाजी पंत गुन्हेगार जरूर आहे, पण इतक्या वर्षाच्या सेवेचा विचार व्हावा. एक गोष्ट लक्षात ठेवावी, सर्वांनी लक्षात ठेवावी. कालच्या पुण्याईवर रायगडावर आजचा दिवस उगवत नाही, उगवणार नाही. त्यामुळे शिक्षा मिळणारच. कठोर शिक्षा. युवराज, परंतु शिक्षा काय? बाळाजी पंत, तुमची शिक्षा हीच. की तुम्ही स्वराज्याची चिटणीशी पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी. काय? जगदीश्वरा, आम्हाला खात्री होते छत्रपतींचा मूल न्याय करेल ह्याची. सुनबाई, अखेर न्याय झाला. श्री होय बाळाजी काका, स्वराज्याला हवे आहात तुम्ही. युवराज, युवराज, बाळाजी काका, पुन्हा ही लेखणी तुम्ही स्वराज्य कामासाठी हाती घ्यावी. बाळाजी काका, आता थांबू नका. अजून खूप मजकूर मायने लिहायचे तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, तुमच्या लेखनाला आणि आयुष्याला सीमा नाही. युवराज, हे आम्ही काय पाहतोय, आम्ही काय ऐकतोय? अहो, आपल्या मुखातून
साक्षात महाराज बोललेत. आपल्या न्यायातून महाराजांचा आशीर्वाद मिळाला. आता खात्री पटली की आपण महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. खात्री पटली की महाराजांचं संचित आपणच पूर्ण करणार. युवराजांचा जय जयकार असो, युवराजांचा जय जयकार असो, युवराजांचा जय जयकार असो, युवराजांचा जय जयकार असो. सरनोबत, आजवर आम्ही महाराजांना शिवाचा अवतार मानायचो, पण आज शंभूच्या रूपानं आमच्या समोर आमचा शिवच आहे. आज आम्ही धन्य झालो, आणि यासाठी धन्य झालो की आपल्याविषयी जे बोलतात ते वेगळं, आणि आपण आहात वेगळे, याची प्रचिती झाली. बाळाजी काका, तुम्ही आबासाहेबांसोबत राहिलेली वावरलेली माणसं, तुम्हाला आम्ही काय सांगावं? पण मतभेदांचा, राजकीय कुरघोड्यांचा उबारा माणसांना लगेच मानवतो, पण त्यामुळे स्वर्गाचा नरक होतो, आणि त्या नरकात स्वराज्याच्या गाड्याचं चाक रुतून बसतं. ते आम्हाला ऋतू द्यायचं नाही, एवढंच. वाह युवराज वाह, लाखों में एक बात कही आपने. युवराज, अहो केवढा मोठा विचार केलाय तुम्ही. आणि म्हणूनच आम्हाला दर्शन करायचंय. पाय पुढे कर. बाळाजी काका, तुमच्यासारख्या बुजुर्गांनी आमच्या पायावर डोकं नाही, आमच्या डोक्यावर हात ठेवावा आशीर्वादासाठी. युवराज, धन्य झालो. आजवर केलेली सेवा फळाला आली. राजासारखं मन असलेला मनासारखा राजा गावला स्वराज्याला. नाही मामासाहेब, लगेच मोठेपणा देऊ नका आम्हाला. बाळाजी पंतांना आपण मोठ्या मनाने क्षमा केली, हा मोठेपणाच आहे युवराज. याचा अर्थ आम्ही बाकीच्या आरोपींना माफी देऊ असं मुळीच नाही. म्हणजे त्यांना शिक्षा होईल? ते येणारा काळच ठरवेल. तुर्तास हे ठरायचंय की हा निवाडा आमच्या अटकेच्या सुडाचा आहे की स्वराज्याच्या वारसाला डावलून केलेल्या राजद्रोहाचा. ते बी खरंच. आणि अद्याप सूत्रधार बाकी आहे. ऐकलत का जनार्दन पंत? शंभूराजेंनी बाळाजी पंतांना माफी दिली. अहो, आपण एवढे धोरणी मुत्सद्दी, पण शंभूराजेंना पारखण्यात आपली थोडी गफलतच झाली. गफलत? होय, गफलतच.
ज्या तडफेने ते तलवार चालवतात त्या संयमानं परिस्थिती हाताळतात. बाळाजी पंतांना न्याय दिला, त्यांना जवळ घेतलं, त्यांचा आब राखला. हो 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 बिनबुडाच्या गाडग्यासारखे पलटू नका. आम्हीच नाही तर तुम्हीही पलटात. पंत ऐकलत का दादा? उरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी. फडशा पाडतील तेव्हा कळेल. आणि पंत, तुम्ही म्हणताय ना तसा समंजसपणा विना काही नाहीये. एकाला मारायचा, दुसऱ्याला हाणायचा, तिसऱ्याला ताणायचा, नुसता कालवा करायचा, हे धोरण काय आम्हाला माहित नाही वय? मला तर वाटतं देवा, आपल्या तूप पाडण्याची खेळी आहे ही शंभूराजांची. काय बोलतात जनार्दन पंत? बाळाजी पंतांना माफी दिली ही खेळी? बाळाजी पंतांचं काय? मारलं नाही मारलं काय फरक पडतो? निरुपद्रवी माणूस ते काय करणार आहे? बोरू चालवणारा माणूस तो. बाळाजींना माफी करून चांगुलपणाचा डंका पिटायचा, दुसरं काय? मला बी तसंच वाटतंय. बाळाजी पंतांनी मारून उपयोग नाही, हे असंच मेलेलं आहे. ऐकलं का? सोडलं त्यासनी. अनाजी पंतांना सोडतील तेव्हा खरं देवा. माझी गोष्ट लांबच राहिली. मी म्हणतो तुम्हाला जरी सोडलं तरी शंभूराजांचा मी जय जयकार करेन. काही नाही, लबाडी आहे सगळी. कसली लबाडी? खऱ्याला खरं म्हणा, वाद झालं. खरी गोष्ट सांगू का मी? खरी गोष्ट एकच की आपण सगळे गुन्हेगार आहोत शंभूराजांच्या दृष्टीने. त्यामुळे आपली सुटका नाही. मग तुम्ही कितीही त्यांचे गोडवे गा, नाहीतर आरती करा. आलं लक्षात? तसं असतं तर बाळाजींना का माफी दिली? ते हिरोजींनी सांगितलं ना, एकाला मारायचं तर दुसऱ्याला चूच करायचं. म्हणजे दादा, मालसावंतांना मारायचं आणि बाळाजी पंतांना चुचकारायचं. पण मग आता पुढे काय? आता एकच, प्रतिहल्ला. प्रल्हाद पंत, पुढील आरोपी. युवराज, युवराज, आपल्याला एक विनंती करायची होती. बोला. आम्हाला या निवाड्यातून मोकळं करावं आपण. कारण? क्षमा असावी युवराज, परंतु खुद्द स्वराज्याच्या अष्टप्रधानांचा निवाडा होत असताना आम्हाला ते बघवलं जात नाही, ऐकवलं जात नाही. आम्हाला त्रास होतो युवराज. बरोबर, त्रास होणारच. आम्हालाही त्रास होतो, आणि कुणाला त्रास होणार नाही. परंतु प्रल्हाद पंत, या क्षणी तुम्ही सद्रेवर निवाड्याचे न्यायाधीश म्हणून नाही, या कटाचे साक्षीदार म्हणून उभे आहात. होय, आमच्यासारखं नाही मामासाहेब. तुमची उपस्थिती वेगळी, यांची उपस्थिती वेगळी. तुम्हाला कटाची काहीच कल्पना नव्हती. प्रल्हाद पंतांना मात्र माहिती होती. ते कटात सहभागी नसले तरी कटकारस्थान रचलं गेलं तेव्हा त्यांची उपस्थिती होती. खरं ना? परंतु म्हणूनच प्रल्हाद पंत, निवाड्यातही तुमचा सहभाग नको,
उपस्थिती हवी आहे. आता तुम्ही ठरवा, आरोपी म्हणून उभं राहायचं की साक्षीदारांचा.